तुम्हाला वाटतंय की वेळ सर्वांसाठी सारखाच चालला आहे? पण विज्ञानाचं एक असं सत्य आहे जे तुमचं डोकं चक्रावून सोडेल. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण तुमचं डोकं तुमच्या पायांपेक्षा वयाने थोडं जास्त मोठं आहे. हे एखाद्या सायन्स फिक्शन सिनेमातल्या कल्पनेसारखं वाटतंय ना? पण हे या विश्वाचं एक सिद्ध झालेलं सत्य आहे. आज आपण शोध घेणार आहोत एका अशा रहस्याचा, ज्याने मानवी इतिहासातील काळाची संपूर्ण व्याख्याच बदलून टाकली. तुमचं शरीर हे प्रत्यक्षात एक चालतं बोलतं टाईम मशीन कसं आहे आणि आकाशात फिरणाऱ्या सॅटेलाइट्सपासून ते तुमच्या खिशातल्या मोबाईलपर्यंत हा काळ नक्की कसा खेळतोय, हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आईन्स्टाईनच्या त्या प्रसिद्ध ट्रॅम कारच्या सफरीपासून ते ब्लॅक होलच्या भीषण गुरुत्वाकर्षणापर्यंत हा प्रवास तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाणार आहे. या गोष्टीची सुरुवात होते 1905च्या एका संध्याकाळी. स्वित्झर्लंडमधील बर्न शहरात एक तरुण पेटंट क्लर्क आपल्या कामावरून सुटून घरी जाण्यासाठी ट्रॅममध्ये बसतो. त्याचं नाव होतं अल्बर्ट आईन्स्टाईन. ट्रॅममधून जाताना त्याचं लक्ष शहरातल्या एका मोठ्या क्लॉक टॉवरकडे जातं. आईन्स्टाईनच्या मनात एक विचार येतो की जर ही ट्रॅम प्रकाशाच्या वेगाने त्या घड्याळापासून दूर जाऊ लागली तर काय होईल. त्यांना जाणवलं की प्रकाशाच्या वेगाने जाताना त्या घड्याळाचे काटे त्यांच्यासाठी पूर्णपणे थांबलेले दिसतील, पण टॉवरपाशी असलेल्या लोकांसाठी मात्र वेळ नेहमीप्रमाणेच पुढे जात असेल. या एका साध्या विचारप्रयोगाने आधुनिक भौतिकशास्त्राचा पायाच बदलून टाकला. आईन्स्टाईनने निष्कर्ष काढला की तुम्ही अवकाशात जितक्या वेगाने प्रवास कराल तितका तुमचा काळ मंदावत जाईल. हे समजून घेण्यासाठी आपण एका साध्या उदाहरणाचा विचार करूया. समजा तुम्ही एका ताशी 100 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या ट्रेनमध्ये आहात आणि तुमचा मित्र प्लॅटफॉर्मवर उभा आहे. तुम्ही ट्रेनमधून 20 किलोमीटर वेगाने एक फुटबॉल टाकला तर तुमच्यासाठी त्या बॉलचा वेग फक्त 20 किलोमीटर असेल, पण प्लॅटफॉर्मवर उभे असलेल्या तुमच्या मित्रासाठी तो वेग 120 किलोमीटर असेल. म्हणजे वेग हा नेहमी बघणाऱ्याच्या संदर्भावर अवलंबून असतो. पण आईन्स्टाईनने एक धक्कादायक गोष्ट सांगितली. त्यांनी म्हटलं की या विश्वात फक्त एकच गोष्ट अशी आहे जिचा वेग कधीच बदलत नाही, आणि ती म्हणजे प्रकाश. तुम्ही स्थिर असा किंवा प्रकाशाच्या दिशेने कितीही वेगाने धावत सुटा, प्रकाशाचा वेग तुमच्यासाठी नेहमी सेकंदाला 3 लाख किलोमीटर इतकाच राहील. जर प्रकाशाचा वेग स्थिर ठेवायचा असेल तर विश्वाला काहीतरी बदलणं भाग होतं. आईन्स्टाईनने सिद्ध केलं की या वेगाचा समतोल राखण्यासाठी स्वतः काळच लांबला जातो किंवा मंदावतो. ह्यालाच विज्ञानाच्या भाषेत टाईम डायलेशन म्हणतात. हे एखाद्या लाकडी पट्टीसारखं नाही जे सर्वांसाठी सारखं असेल, तर हे रबरासारखं लवचिक आहे जे वेग आणि गुरुत्वाकर्षणानुसार ताणलं जाऊ शकतं. समजा आपण एका प्रकाशाच्या घड्याळाची कल्पना केली, जिथे प्रकाशाचा एक कण 2 आरशांच्या मध्ये वर खाली उड्या मारत आहे. जेव्हा ते घड्याळ स्थिर असतं तेव्हा तो कण सरळ रेषेत फिरतो, पण जेव्हा ते घड्याळ वेगाने पुढे जाऊ लागतं तेव्हा बाहेरून बघणाऱ्यासाठी तो कण तिरप्या रेषेत प्रवास करतो. तिरपा रस्ता म्हणजे जास्त अंतर आणि वेग तर स्थिर आहे. मग ह्याचा अर्थ असा होतो की त्या धावणाऱ्या घड्याळासाठी 1 सेकंड पूर्ण व्हायला जास्त वेळ लागतोय. कदाचित तुम्हाला वाटेल की हे सगळं फक्त कागदावरच्या गणितापुरतंच मर्यादित आहे, पण हे आपल्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करतं. तुम्ही वापरताय तो गुगल मॅप्स किंवा GPS यंत्रणा आईन्स्टाईनच्या याच गणितावर चालते. पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण जास्त आहे आणि सॅटेलाइट्स जिथे फिरतात तिथे गुरुत्वाकर्षण कमी आहे. आईन्स्टाईनच्या जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीनुसार जिथे गुरुत्वाकर्षण जास्त असतं तिथे वेळ मंद चालतो. सॅटेलाइट्समधील घड्याळं पृथ्वीवरच्या घड्याळांपेक्षा रोज काही मायक्रोसेकंदांनी पुढे जातात. जर शास्त्रज्ञांनी रोज हे गणित दुरुस्त केलं नाही तर तुमचा GPS तुम्हाला तुमच्या घराऐवजी 10 किलोमीटर दूर कुठेतरी भलतीकडेच घेऊन जाईल. 1971 मध्ये हाफेले आणि कीटिंग या शास्त्रज्ञांनी हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं. त्यांनी 2 अत्यंत अचूक अणुघड्याळ घेतली. एक जमिनीवर स्थिर ठेवलं आणि दुसरं विमानातून जगभर फिरवून आणलं.
जेव्हा विमान परत आलं तेव्हा विमानातील घड्याळ जमिनीवरच्या घड्याळापेक्षा काही नॅनोसेकंदांनी मागे पडलं होतं. वेगामुळे खरोखरच काळ मंदावला होता. इतकंच नाही तर अवकाशातून येणारे म्युऑनसारखे कण, ज्यांचं आयुष्य अत्यंत कमी असतं, ते केवळ टाईम डायलेशनमुळेच पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकतात. वेगाने प्रवास करताना त्यांच्यासाठी वेळ इतका मंदावतो की त्यांना नष्ट होण्यासाठी जास्त वेळ मिळतो. याचा विचार केलात तर भविष्यातलं टाईम ट्रॅव्हल हे पूर्णपणे शक्य आहे. समजा तुम्ही एका अशा अंतराळ यानात बसलात ज्याचा वेग प्रकाशाच्या वेगाच्या 99.9% आहे आणि तुम्ही 5 वर्ष अवकाशात फिरून परत आलात. तुमच्यासाठी फक्त 5 वर्ष उलटली असतील, पण पृथ्वीवर तब्बल 112 वर्ष उलटून गेलेली असतील. तुमचे मित्र, कुटुंब कुणीही त्या जगात नसेल. तुम्ही थेट भविष्यात पोहोचलेले असाल. हे ऐकायला थरारक वाटलं तरी यात एक प्रकारचा एकटेपणा दडलेला आहे. गुरुत्वाकर्षण तर काळाला आणखीनच भयानक पद्धतीने ताणतं. ब्लॅक होलसारख्या ठिकाणी जिथे गुरुत्वाकर्षण प्रचंड असतं, तिथे वेळ अक्षरशः रांगायला लागतो. इंटरस्टेलर सिनेमात दाखवल्याप्रमाणे मिलर नावाच्या ग्रहावर घालवलेला 1 तास हा पृथ्वीवरच्या 7 वर्षांइतका असतो. ब्लॅक होलच्या जवळ जाणं म्हणजे काळाच्या प्रवाहातून बाहेर पडण्यासारखं आहे. शेवटी आपण काळाच्या या अफाट महासागरातले फक्त छोटेसे थेंब आहोत. काळ हा सर्वांसाठी सारखा नसला तरी आपली जिज्ञासा मात्र सर्वांना एका सूत्रात बांधते. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा जेव्हा वेगाने चालता किंवा उंचावर जाता तेव्हा तुम्ही नकळत काळाच्या प्रवाहाशी खेळत असता. हे विश्व जितकं आपल्याला दिसतंय त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक गूढ आणि रोमांचक आहे. पुढील भागात आपण अशाच एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. विज्ञानाच्या या विलक्षण प्रवासात आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे काळाबद्दलचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. सतत प्रश्न विचारत रहा, कारण शोध घेणं हेच मानवाचं सर्वात मोठं यश आहे.